हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? नवरात्रीच्या आधी हा व्हिडिओ झालाच पाहिजे. 22 तारखेला नवरात्र आहे. खूप बाहेर बोललं जातं, खूप मिसकन्सेप्शन्स आहेत. या गोष्टीचा मला जेवढा फायदा झालाय तो मला तुमच्या बरोबर शेअर करायचा आहे. 14 तासांचं असतं, 16 तासांचं असतं, महिन्यातनं एकदा कम्प्लीट 24 तास. सो ती एक अमेझिंग गोष्ट झाली माझ्या बरोबर. हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मला जरा शूटिंगवरनं आराम होता. मी एक चित्रपट शूट करते आणि साधारण 19-20 तारखेपर्यंत मी चित्रपट शूट करते आणि 22 तारखेला नवरात्र आहे. तर म्हटलं की नवरात्रीच्या आधी हा व्हिडिओ झालाच पाहिजे. कारण या विषयाबद्दल अर्थातच नवरात्रीबद्दल पण त्याच्याबरोबरच आता जो मी विषय तुम्हाला सांगणार आहे त्याबद्दल मला असं वाटतं की खूप बाहेर बोललं जातं, खूप मिसकन्सेप्शन्स आहेत. पण या गोष्टीचा मला जेवढा फायदा झालाय तो मला तुमच्या बरोबर शेअर करायचा आहे. तर आपण आज बोलणार आहोत फास्टिंग या विषयावर. फास्टिंग म्हणजे उपवास किंवा काय आपण म्हणतो की काही तासांचा उपवास, काही तासांचं फास्टिंग. हे तुमच्या शरीरासाठी, तुमच्या मनासाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि ते किती फायद्याचं आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि मग अर्थातच आपण नवरात्रीविषयी सुद्धा बोलू. तर फास्टिंग मी साधारण सुरू केलं काही एक 8-10 वर्षांपूर्वी. आणि 8-10 वर्षांपूर्वी मला पीसीओडी डिटेक्ट झाला होता. त्याच्यामुळे मला माझं कम्प्लीट लाईफस्टाईल जे आहे ते बदलावं लागलं. मग जेवणामध्ये खूप चेंजेस आले. त्याच्यानंतर योगा, आय गॉट इंट्रोड्यूस टू योगा. आणि त्याच्यामुळे मग अर्थातच फास्टिंगचं मला असं वाटतं महत्व मला कळायला लागलं. फास्टिंग म्हणजे बेसिकली काय तर तुम्ही ज्या क्षणी डिनर घेता आणि ब्रेकफास्ट या दरम्यान ते जे फास्टिंग होतं तुमचं ते खूप इम्पॉर्टंट असतं. त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या डायजेशनला एक आराम मिळतो. त्याच्यानंतर आपल्या खूप गोष्टींवर आपला कंट्रोल नसतो, आपल्या सेन्सेसवर कधी कधी आपला कंट्रोल नसतो. तो कंट्रोल फास्टिंग घेऊन येते. माझ्या आयुष्यात फास्टिंग सुरू झालं जेव्हा माझी जी डायटिशियन आहे तिने मला सांगितलं की अमृता, तुला काहीही केल्यास 7-7:30ला जेवायचं आहे आणि सकाळी पुन्हा 7 नंतरच खायचं आहे. म्हणजे रात्री 7:30 वाजता समजा मी माझा ब्रेकफास्ट केला तर पुढच्या दिवशी सकाळी 7:30 नंतरच मी काही खाऊ शकते. आता खाऊ शकते म्हणजे मी पाणी पिऊ शकत नाहीत का तर मी पाणी पिऊ शकते. ग्रीन टी पिऊ शकत नाही का तर मी ग्रीन टी पिऊ शकते. सो अशा प्रकारे हळूहळू फास्टिंग गॉट इंट्रोड्युस्ड इन माय लाईफ. आधी मी 12 तासाचं करायचे, आता मी 16 तासापर्यंतचं फास्टिंग करते. अर्थात माझा जो डिनर टाइम आहे तो खूप लवकर झालेला आहे. आधी मला माझ्या डायटिशियननी जरा 7:30-8 पर्यंतचा टायमिंग दिला. आता मी साधारण 6-6:30ला जेवून मोकळी होते. त्यानंतर सुद्धा मी उठल्यावर माझी एक काय म्हणूया एक ब्लॅक कॉफी घेते. त्याच्यानंतर मी चिया सीड्स आणि लेमन वॉटर घेते. म्हणजे पाण्याचे वेगवेगळे प्रकार, म्हणजे एक आपण आवळा शॉट असतो किंवा एक लिंबू पाणी असतं ते मी घेते. आणि त्यानंतर मग एक 16 तासानंतर मी प्रॉपर माझं जेवण जेवते, जे साधारण आता माझं ब्रेकफास्ट झालंय. सो अशा प्रकारे वेगवेगळे फास्टिंग इंटरव्हल्स असतात. 12 तासांचं असतं फास्टिंग, 14 तासांचं असतं, 16 तासांचं असतं. मी साधारण एक 15 दिवसातनं किंवा आता महिन्यातनं एकदा कम्प्लीट 24 तास असं फास्टिंग करते. आणि मी तुम्हाला सांगू शकत नाहीये फास्टिंगचे एवढे फायदे मला एक्सपिरियन्स झालेले आहेत. एक तर तुम्ही प्रचंड शांत होता, कारण भूक ही इतकी बेसिक गरज आहे ना आपली, आणि त्याच्यावर जेव्हा तुमचं नियंत्रण येतं तुम्हाला ना ते तुमच्या जनरल लाईफमध्ये सुद्धा दिसायला लागतं. सो ती एक अमेझिंग गोष्ट झाली माझ्या बरोबर वेन आय स्टार्टेड फास्टिंग. त्यानंतर अर्थातच वेट मॅनेजमेंट होतं. त्यानंतर तुम्ही पाणी जास्त पिता, कारण त्या फास्टिंग पिरियडमध्ये
पाणी, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी एका लिमिट पर्यंत तुम्ही पिऊ शकता. सो तुम्हाला असं होतं की ब्लॅक कॉफी आपण किती पिणार, 1 किंवा 2 कप पिऊ शकतो. सो पाण्याचे इंटेक जास्त होतं. त्यानंतर तुमच्या डायजेशन सिस्टमला कम्प्लीट आराम मिळतो. आणि त्या दरम्यान ना तुम्हाला असं वाटतं की जे आपण सतत जेवणाचा विचार करतो ना, तो जेवणाचा विचार येत नाही. आणि तुम्ही खरोखरच खूप डिसिप्लिन मध्ये राहता. सो ह्या सगळ्या गोष्टी या गोष्टींचा बदल फास्टिंगमुळे माझ्या आयुष्यात आला. तर इन शॉर्ट तुम्हाला फास्टिंग बद्दल सांगायचं तर प्रचंड डिसिप्लिन येतं. मी स्पेशली जेव्हा कुठल्या वेकेशनला जाते, बाहेर खूप खाते आणि काहीच ठराविक गोष्टी ज्या मला खायला खूप आवडतात. जेव्हा मी परत येते माझ्या वेकेशनवरनं, साधारण 3 दिवसाचं मी प्रॉपर फास्टिंग करते. आणि त्यानंतर मग पुन्हा प्रोटीन आणि मग प्रॉपर घरचं जेवण असं करत 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 मी पुन्हा बॅक टू माय फिटनेस येते. सो फास्टिंग मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या आयुष्यात, तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये डेफिनेटली इन्क्लूड करायला पाहिजे. काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे ज्या तुम्हाला फास्टिंगच्या थोडंसं, जर तुम्ही अजिबातच करत नसाल तर थोडंसं काय आपण म्हणूया जवळ घेऊन जाऊ शकता. पहिली गोष्ट म्हणजे एकतर रात्री 7:30-8 नंतर अजिबात खायचं नाही. त्यानंतर तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता किंवा काय आपण म्हणूयात की कुठल्याही प्रकारचं म्हणजे जिऱ्याचं पाणी घेऊ शकता. जिरा आणि सॉफ्टचं एक पाणी येतं, ते तुम्ही उकळलं आणि ते घेतलं तरी पण चालेल. आणि हे विदाऊट शुगर. हे करून तर बघा. आणि साधारण एक तिकडून ते 12 तास, कारण अर्थातच झोपेत तुमची बॉडी रिपेअर होत असते. सो तिकडून 12 तास म्हणजे सकाळी 8 नंतर तुम्ही खाऊ शकता. आणि जेव्हा पण तुम्ही खायला सुरुवात करताना एकतर सगळ्यात आधी म्हणजे 1 ग्लास पाण्याने सुरुवात करा. त्यानंतर प्रोटीन शुड बी युअर फर्स्ट इनटेक, फर्स्ट मील. प्रोटीन बरोबर तुम्ही कार्ब्स घेऊ शकता. ठीक आहे, असं करू नका. तर जनरली मी फॅट फर्स्ट करते. कधीतरी मी गरम पाण्यामध्ये एक तुपाचा चमचा जो आहे तो मिक्स करते आणि तो पिते, कारण तो आमच्या हार्मोन्ससाठी खूप चांगला असतो मुलींच्या. तुम्हाला त्याची टेस्ट आवडत असेल तर तसंही करा. सो दीज आर द लिटल थिंग्स जे तुम्हाला फास्टिंगच्या खूप जवळ घेऊन जाऊ शकता. मला वाटतं की एक 12 तासाचं फास्टिंग सुरू तर करा. त्यानंतर हळूहळू 14 तासापर्यंत जा, 16 तासापर्यंत जा. आणि एखादा दिवस, आता समजा तुम्ही शंकराला मानता तर मंडेचा दिवस तुम्ही कम्प्लिटली से अराउंड 20-24 आवर्स जर का तुम्ही फास्टिंग करू शकला तर बेस्ट आहे. गणपतीचा दिवस, मंगळवारी तुम्ही हे करू शकता. गुरुवारी स्वामी समर्थांचा दिवस, तेव्हा तुम्ही ते करू शकता. शनिवारी जेव्हा हनुमानाचा दिवस असतो तेव्हा तुम्ही हे करू शकता. सो मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ना जर तुम्ही केल्या तर एक वेगळी अवेअरनेस येते तुम्हाला तुमच्या बॉडीची, तुमच्या माइंडची, आणि तुम्ही एक प्रचंड डिसिप्लिन मध्ये राहता. माझ्यासाठी ते डिसिप्लिन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून फास्टिंग माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आय होप की तुम्हाला आतापर्यंत मी फास्टिंग बद्दल जे सांगितलं ते तुम्हाला पटलं असेल, आवडलं असेल. कारण आता इथून मी तुम्हाला सांगणार आहे की नवरात्रीत आपण जो उपवास करतो तो का करतो आणि त्याला जोडून जी स्पिरिच्युअल अवेअरनेस आहे ती काय आहे. So let's start. So now let's discuss some scientific or practical reasons. Now seasonal change detox. Navratri usually falls at the time of Ritu Parivartan, म्हणजे from monsoon to winter. So light food, fruits आणि sattvic diet, it really helps in digestion to adjust to the changing season. अर्थातच तुमची इम्युनिटी बूस्ट करतं, कारण तुम्ही हेवी ग्रेन्स, मीट, फ्राईड फूड, आउटसाइड फूड हे सगळं कट करता. सो तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमला एक रेस्ट मिळते, त्याच्यामुळे तुमची इम्युनिटी इम्प्रूव्ह होते. माइंड बॉडी बॅलन्स, सात्विक लाईट फूड, फास्टिंग इन्क्रीजेस प्राणा म्हणजे लाईफ एनर्जी. इट रिड्युसेस टॉक्सिन्स अँड कीप्स द बॉडी ऍब्सोल्युटली एनर्जेटिक आणि तरी सुद्धा अत्यंत काम ठेवते. किती कमाल आहे ना. फास्टिंगचे एवढे सगळे उपयोग आहेत आणि एवढे ऍडव्हान्टेजेस आहेत, हे आपल्याला त्याच्याबद्दल वाचल्यानंतर, ते केल्यानंतर, एक्सपिरियन्स केल्यानंतरच कळतं. आता नवरात्रीचे उपवास करण्यामागे अनेक मोठी स्पिरिच्युअल आणि प्रॅक्टिकल रिझन्स असतात.
आपण काही स्पिरिच्युअल रिझन्स बद्दल बोलूया. एक म्हणजे शक्तीची आराधना. नवरात्री इज ऑल अबाउट वर्शिपिंग द 9 फॉर्म्स ऑफ गॉडेस दुर्गा. उपवास म्हणजे शरीर शुद्धी, मनाची शुद्धी, ज्याच्यामुळे आपण देवीच्या एनर्जीला अधिक स्ट्रॉंगली कनेक्ट होतो. डिसिप्लिन आणि डिव्होशन. उपवास कीप्स द माइंड शार्प, काम आणि फोकस्ड. त्याच्यामुळे तुम्ही जे प्रेयर्स करता, त्याच्यामुळे तुमचं एक जे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस असतात, त्यात तुम्ही खूप मन लावून ते करू शकता. इगो ब्रेकिंग. नाव इकडे काय होतं की व्हॉलंटरीली तुम्ही उपवास करता, फास्टिंग करता, तुम्ही अन्न नको असं स्वतःच्या बॉडीला सांगता. सो कुठेतरी ना खूप गोष्टी त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. आपल्याला एक सेल्फ रिअलायझेशन येतं की आपल्याला खरंच आपण जितक्या गोष्टी आणतो, जेवण बनवतो, खातो पितो, ह्याची खरंच गरज असते का? तर मला असं वाटतं की उपवास जस्ट वर्क्स ऑन अ व्हेरी व्हेरी डिफरंट लेवल. म्हणजे इट्स नॉट जस्ट फिजिकल, इट रिअली रिअली हेल्प्स यू ट्रान्सेंड इन टू दॅट स्पिरिच्युअल वर्ल्ड. सो मला असं वाटतं की ही स्पिरिच्युअल कारणं आहेत ज्याच्यामुळे मी उपवास करते आणि ज्याच्यामुळे मला असं वाटतं की मला नेहमीच खूप फायदा झाला. आता नवरात्रीचे काही सिम्बॉलिक अर्थ आहेत ते आपण जाणून घेऊया. 9 दिवस नवरात्र म्हणजे देवीच्या 9 रूपांची पूजा. दररोज आपण आपली बॉडी प्युरिफाय करतो, माइंड प्युरिफाय करतो आणि वी सरेंडर, वी डेडिकेट आवरसेल्व्स टू वन फॉर्म ऑफ दुर्गा. ही संपूर्ण 9 दिवस किंवा 9 रात्र आपल्याला काय शिकवते? तर विक्ट्री ऑफ शक्ती ओव्हर नेगेटिव्हिटी. उपवास इज अ सिम्बॉलिक ऑफ लेटिंग गो ऑफ इनर असुरास. म्हणजे राग, द्वेष, इगो, हे सगळं विरघळून जातं, निघून जातं. आपण स्त्रिया एस्पेशली वी टेंड टू डू दिस की आपण फूड बरोबर आपले इमोशन्स असोसिएट करतो की आता मला डाऊनच वाटतंय, मग मला खायचं आहे, मग मला बरं नाही वाटत आहे तर मला खायचंय, आज मला खूप सॅड वाटतंय म्हणून मला खायचंय. सो ना आपण खूप इमोशनल इटिंग करतो आणि या 9 दिवसात, या 9 रात्रमध्ये ना आपल्याला कळतं की ऍक्च्युली आपल्या शरीराला या सगळ्याची गरज नाहीये. आपण जर आत्ता हे 9 दिवस काढू शकतोय अशा प्रकारे एका ठिकाणी, एका सोर्सला आपण सरेंडर करून त्याच्यावर फोकस करून आपण हे काढू शकतोय, तर आपलं नॉर्मल आयुष्य आपण असं का नाही काढू शकत? माझ्यासाठी नवरात्र मी करावी घरात असं मला कधीच कोणी सांगितलं नाही. मी हे फास्टिंग वगैरे जेव्हा सुरू झालं, माझी बॉडी खूप चेंज होत होती, तेव्हा मी विचार केला की नवरात्र, आता मी एवढं फास्टिंग करते तर मी नवरात्र करू शकते. मला अजून एक गोष्ट इकडे अगदी सांगावीशी वाटते. आपण मुली काय करतो ना, आपल्याला असं वाटतं आपण हे करण्यासाठी केपेबल नाही आहोत, पण असं नसतं. आपण ते करून बघायचं असतं. आता कोणीतरी म्हटलं की अरे तुम्ही 9 दिवस उपवास करणार का? तर ते 9 दिवस आहेत म्हणून तुम्हाला असं खूप वाटतंय, पण एव्हरी डे इफ यू गेट अप अँड इफ यू सरेंडर टू मा दुर्गा आणि तुम्ही तिला सांगता की आजचा दिवस माझा छान झालं आणि आजपासून मला उपवास करायचा आहे, तर ती व्यवस्थित तुम्हाला तारून नेते. हा माझा एक्सपिरियन्स आहे. सो मला असं वाटतं की हे जे 9 दिवस 9 रात्र आपण उपवास करतो ना, हे तुम्हाला तुमच्याबद्दल पण खूप काही सांगून जातं. अर्थातच तुम्ही एक फोकसने पूजा करता, अध्याय वाचता, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की इट इज मोर ऑफ अ जर्नी इनसाइड देन इट इज आउटसाइड. आणि नवरात्र हॅज ऑलवेज बीन फॉर मी अ जर्नी इनसाइड. सो आय रिअली होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अर्थात मी तुमच्याबरोबर नवरात्र मी कशी साजरी करते, मी काय काय करते, ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची आहे, यात काहीही चूक बरोबर नाहीये. तुमची भावना काय आहे ना, हे इम्पॉर्टंट आहे. मग मी कलशच चांदीचा घेतला नाही, मग मला पानच मिळाली नाही, मला फुलं मिळाली नाहीत, मग मी लीव्ह इट. देवी असं म्हणत नाहीये तुम्हाला की अशा प्रकारेच करा आणि तसा. अर्थात काही रिच्युअल्स असतात आणि ते प्रत्येकाच्या घरात वेगवेगळे असतात. प्रत्येकाच्या घरात देवांची वेगवेगळी पूजा होते
आणि मला एवढंच सांगायचंय, जे काही तुम्ही कराल ना ते अत्यंत निर्मळ, नितळ, ऑनेस्ट भावनेने करा. आणि देवी देवी तुम्हाला नेहमीच आशीर्वाद देत राहील. तर बोला जय माता दी. सी